आज 100 वर्ष पूर्ण होणार त्या संस्थेला, कारण की आपल्याला एक कळत होतं की शिक्षणामधनं या देशाचं भवितव्य घडू शकतं आणि तुम्ही त्याचे एक्झाम्पल आहात. तुम्हाला जर चांगलं शिक्षण भेटलं, तुमची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही कुठं, कोणी म्हटलं मी गावात होतो, खेडेगावात होतो, झेडपीच्या शाळेत होतो आणि मला चांगलं शिक्षण भेटलं, मला चांगलं मेंटरशिप भेटलं आणि आज मी कुठे पोचलेलो आहोत. तर ही पण एक जाणीव आपल्यामध्ये असून द्या. आपल्याला चांगला अधिकारी बनता आलं म्हणजे आपली जबाबदारी संपलेली नाही. आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे, त्यांना चांगलं मार्गदर्शन द्यायचं आहे, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. 3 घटक सगळ्यात महत्वाचे आहेत मित्रांनो. पहिला घटक शिक्षणाचा, टीचर्स. यू नीड गुड टीचर्स. तर मित्रांनो, तुम्हाला जिथे संधी भेटेल तुमच्या शाळेत परत जावा, तुमच्या कॉलेजमध्ये परत जावा, विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन द्या, त्यांना सांगा की तुम्ही देशाचे भवितव्य आहात, तुम्ही त्यांना शिक्षण चांगलं द्या. गोखले सर आपल्यामध्ये बसले होते, 2017 मध्ये आले. मला त्या विद्यार्थ्यांना, चांगल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना मला स्कॉलरशिप द्यायची आहे. 2017 पासून आजपर्यंत त्यांनी ऑन मेरिट स्कॉलरशिप दिलेली आहे. दरवर्षी मित्रांनो त्यांच्या स्कॉलरशिप मधला विद्यार्थी IAS IPS या पदावरती सिलेक्ट झालेला आहे. तुमचं काम अधिकारी झाल्यावरती थांबलेलं नाही, तुम्हाला पुढच्या पिढीची जबाबदारी घ्यायची आहे. दुसरा घटक जो आहे तो तुम्ही लोक आहात. जसं मी सांगतोय की अधिकारी हा देश चालवतो, नेता येतो जातो. जीएसटीचा कायदा कसा राबवायचा, जीएसटीच्या कायद्यामध्ये कुठले तरतूद असले पाहिजे ते कुठल्याही मंत्रीला कळणार नाही. तुम्हाला सगळं कळतं, म्हणून तुम्ही त्या प्रकारे कायदे बनवा, त्या प्रकारे कायदे राबवा. छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये आपण उद्योगपती जेव्हा कुठला उद्योग लावायला येतो त्याचा छळ करू नका, त्याचा तुम्ही विचार करू नका की बाबा ह्याच्याबद्दल मला किती पैसे भेटणार आहेत तर मी ह्याला परमिशन देणार आहे. या सगळ्या गोष्टीमुळं तो इंडस्ट्री लागणार नाही, तो उद्योग लागणार नाही आणि किती लोकांना नोकरी लागणार नाही मित्रांनो. म्हणजे तुम्ही तुमचा विचार जर केला तर देशाचं कुठेतरी नुकसान होतंय, हे लक्षात ठेवा, ही जाण ठेवा, कारण की तुम्ही हे देशाचं भवितव्य ठरवणार आहे. दुसरा घटक म्हणजे कोण आहे? अधिकारी वर्ग. तिसरा जो घटक आहे तो कोण आहे? उद्योगपतीचा घटक आहे. तिसरा जो घटक आहे, जर आपल्याकडे चांगला बिझनेस डेव्हलप झाला नाही तर देश पुढे येणार नाही. फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट सेक्टरनी कुठलाही देश पुढे आलेला नाही. म्हणून बिझनेस जर चांगला असेल, भांडवलशाही जर चांगली असेल, उद्योगपती जर चांगले असतील, त्यांना चांगले अधिकारी लाभले, चांगले नेते लाभले, चांगलं शिक्षणमुळे चांगले लोक तिकडे नोकरीला लागले आणि चांगले उद्योगपती बनले तर हा देश पुढे जाणार आहे मित्रांनो.